नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज खूप सुंदर असा चंद्रा नेकलेस कसा तयार करायचा ते आपण बघूया। त्यासाठी मी इथे चंद्रा पेंडंट घेतलेले आहे। 6 mm चे गोल्डन बीड्स, 1 mm चे गोल्डन बीड्स, 0.3 mm ची तार आणि आपले कटर प्लायर। ठीक आहे, सर्वात आधी आपण चंद्रावर असे गोल्डन बीड्स अटॅच करून घेणार आहोत। ठीक आहे, त्यासाठी मी इथे सुरुवातीला 6 mm आणि त्यानंतर 1 mm असे गोल्डन बीड घालून घेतले। वरचा बीड सोडून आपल्याला 6 mm च्या गोल्डन बीडमधून तार अशी काढून घ्यायची आहे। ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवते। आधी आपल्याला 6 mm चा गोल्डन बीड आणि त्यानंतर 1 mm चा गोल्डन बीड अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर वरचा गोल्डन बीड सोडून आपल्याला 6 mm च्या गोल्डन बीड मधून अशी तार पास करून घ्यायची। या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला सर्व गोल्डन बीड या चंद्रावर लॉक करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी जो पेंडंट यूज केला याला आपल्याला 8 गोल्डन बीड्स लागणार आहेत। ठीक आहे, सेम याच पद्धतीने आपल्याला 8 गोल्डन बीड घालून घ्यायचे आहेत। तर मी इथे सर्व गोल्डन बीड घालून घेते आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। ठीक आहे, आता या प्रकारे आपले 8 गोल्डन बीड्स यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे चंद्रावर अटॅच करायचे। त्यासाठी पहिल्या खाचेमधून ही तार आपल्याला आतल्या बाजूला अशी काढून घ्यायची आणि व्यवस्थित खेचून हे सर्व गोल्डन बीड आपल्याला यावर आधी असे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपल्याला हा 2 बीड्स मधला जो गॅप आहे तो गॅप काढण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तार झिगझॅग फिरवून घ्यायची, म्हणजे 2 गोल्डन बीड मधला गॅप कमी होतो। त्यानंतर हे पूर्ण बीड्स आपल्याला चंद्राला अटॅच करायचे। तर त्यासाठी पुन्हा आपल्याला वरच्या खाचेमधनं ही तार काढून घ्यायची आहे आणि 2 गोल्डन बीड्स घेऊन या ठिकाणी मी अशा पद्धतीने हे चंद्रावर लॉक करणार आहे। बघू शकता तुम्ही, 2 गोल्डन बीड मधून आपण वायर फिरवून घेतलेली आहे आणि पुन्हा त्याच्या बाजूच्या खाचेमधनं बाहेर काढायचे। पुन्हा 2 गोल्डन बीड्स असे आपल्याला हे संपूर्ण 8 बीड्स याच पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही पर्ल्सचा पण यूज करू शकता। पर्ल्समध्ये पण हा नेकलेस खूप सुंदर दिसतो, किंवा रोज गोल्ड पर्ल्स, ऑफ व्हाईट पर्ल्स, कुठल्याही पर्ल्समध्ये हा नेकलेस खूप सुंदर वाटतो। ठीक आहे, पण सध्या गोल्डन ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे आणि कुठल्याही साडीवर ही ज्वेलरी खूप उठून दिसते, त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचे बीड्स घेऊन हा नेकलेस बनवणार आहे। आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण गोल्डन बीड्स या चंद्रावर या प्रकारे अटॅच करून घेतलेले आहेत। आता शेवटी ही तार याला लॉक कसं करायचं, तर शेवटच्या बीडमधून मी 2 ते 3 वेळा ही तार फिरवून आणि खाचेमधून आतल्या बाजूला काढून घेतले, म्हणजे ही या ठिकाणी आपली लॉक होईल आणि त्याच ठिकाणी आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। हे बघा, खूप सुंदर असा हा पेंडंट आपला इथे रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे मी 2 मंगळसूत्रासाठी आणि 2 इयरिंगसाठी असे हे पेंडंट तयार करून घेतलेत। मागच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला स्पायरल बनवून आणि हुक कशी तयार करायची मंगळसूत्रासाठी ते दाखवलेलं होतं। आता या ठिकाणी मी क्रिस्टलमध्ये 18 इंच इतकी ही काळ्या मण्यांची सर घेतलेली आहे आणि जंपरिंगच्या साहाय्याने आपण आता ह्या चंद्रामध्ये अटॅच करून घेऊया।
सर्वात वरच्या खाचेमधून आपल्याला ही जंपरिंग अशी काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी व्यवस्थितपणे ही सर अटॅच करून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला पण जंपरिंगच्या साहाय्याने ही क्रिस्टलची सर अटॅच करून घेते। खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेप नेकलेस कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि बघा खूप सुंदर असा हा नेकलेस आपला बनून तयार आहे। ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही सिंगल पण नेकलेस तयार करू शकता किंवा तुम्हाला जर मंगळसूत्रासाठी 2 पेंडंट यूज करून मंगळसूत्र बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।